4 वर्षाची चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापुरातील संतापजनक घटना. गुरांच्या गोठ्यात नेऊन चिमुकलीवर अत्याचार. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर करणार. 4ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. टीसीएस प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर करणार. निदा खानच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी. कोर्टात काय होतं याकडे सर्वांचंच लक्ष. परळीत सोमवारी मांस विक्री बंद राहणार. वैद्यनाथ नगर परिषदेचा निर्णय. नगरपालिकेच्या स्थायी समितीकडून एकमतानं ठराव मंजूर. आज बच्चू कडूंची स्वागत यात्रा. अमरावतीतल्या नेहरू मैदानातून निघणार स्वागत यात्रा. महायुतीची एकजूट दर्शवणारी स्वागत यात्रा. महापौरांकडून नालेसफाई आणि रस्ते बांधकामांची पाहणी. चेंबूर, वडाळा, कुर्ला, बीकेसी मध्ये केली पाहणी. पालिका अधिकाऱ्यांना घेऊन मुंबई महापौरांचा पाहणी दौरा. राज ठाकरेंना परप्रांतीयांनी केलेली शिवीगाळ चुकीची. राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आज दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार. अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात. नाशिकच्या द्राक्ष निर्यातीत मोठी घट. यंदा 70% द्राक्षाचं उत्पादन घटलं. नीट आणि यूजीच्या परीक्षांमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक. रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. पोलिसांमध्ये तक्रार देऊन कारवाई न केल्याचा आरोप. येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई. 36 गावं आणि 37 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. पश्चिम विदर्भात उष्णतेचा परिणाम जलसाठ्यावर. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड. अप्पर वर्धा प्रकल्पात 49% जलसाठा शिल्लक.